काय बाई लय दिवसातनं भाजी आणली व होय व पोकळ्याची भाजी लय दिवसात आणली कुठून आणली आणली जोडीदाराच्या रानात होती ग. बघा तू की जोडीदाराकडे म्हणल्यावर म्हणलं पोकळ्याची भाजी तर आणा. रोज वैताग आला ते बटाट्याला नाही वांग्याला. तुम्हाला वैताग येणारच घे आता वशात कुठं खायला जाय चिंचणी जत्रा जवळ आली तुम्हाला तर माहित आहे त्यामुळं वशात घरात अजिबात नाही आमोशापासून काय सुद्धा नाही. आता कसं आहे माहिती का देवाला जाऊन बोनती करून आलं आमोशा झाली की मग तिथनं पुढं खायला चालू करायचं आहे. देवधारा माहित ह्यांच्या वडिलांचं जाय परंपरा आहे करावंच लागतंय सगळं जिथल्या तिथं आहे ना. होय मग काय झाले माहिती का वशात खायला नाही म्हणलं जाऊ दे त्याच्या नादानं हे आपलं खायला भेटतंय शाकाहारीमध्ये मस्त पैकी. पहिले ह्याला कोण बघत सुद्धा नव्हतं व मग ह्यांचं कसं असतं वशात असलं की मग असल्या पालेभाज्याकडे बघत नाही तर असू द्या. आणि कसं माहिती का लाल पानं ती आणि हे जी निवडायची पद्धत इतकी वेगळी आहे. तुम्हाला मी बसली बरं का पण ह्यानी निवडते तर मी तुम्हाला दाखवते कसं निवडते तर कसं नाही होय मग तर दाखवा मित्रांनी कशी भाजी बनवते ती निवडून. टाकू नको सगळं वेगवेगळं ठेवायचं बरं का ती निवडण्यापासून वेगवेगळं तर दाखवते ते तुम्हाला थांबा. तर बघा ही नुसती देठ आधी शिजवून घ्यायची कारण मला कसं माहित आहे का आत्या होत्या त्यावेळेस ही करत होतो आणि ही आता लय दिवसात आणली बरं का तरी मला म्हणजे आत्या होते तेव्हाच आठवतंय त्याच्यावर परत काय आणलेली आठवत नाहीच आणली आहे ना. तर बघा ही असली मोठी मोठी देठ आहे ती शिजवून घ्यायची आधी आणि त्याच्यापेक्षा थोडी ती बघू ती इकडं माझ्याकडे चालत तर ती देठ वेगळीच. आणि बघा आता ही बघा तुम्ही बरं का ही नुसतं पालं वेगळं आणि त्याच्या पाल्याच्या खालच्या साईडचे भाग ती वेगळाच बघा आणि शेंड वेगळं जायचं. आणि बघा ही कसं बघा की आणि कसं करायचं. आता ही भाजी जास्त होऊन गाळ होणे म्हणून त्यासाठी त्यांनी वेगवेगळं निवडायला चालू केलंय. भारी वाटतं व ह्याने आता घरी यायचं त्यामुळं ना काहीतरी असं भारी वाटतं कारण एकटं पण नको वाटतं. एवढा लसूण पण लावलेला आपण एवढा भारी आलाय कारण भाजीला जास्त लागणारं लसूणच आहे आणि देशी लसूण असल्यावर नुसती फोडणी जरी दिली तरी एकदम भारी भाज्या होते. आता त्या भाज्या कुठल्या तांदूळसा परत त्याला जरी भाजी झाली माटाची भाजीत फक्त काय लसूण घालायचं आहे मीठ आणि तेल आता घेतलं का आणि एखादा कांदा लय फार तर झाला तर एखादा चुकून कांदा पण असतो ह्याला कूट पण घालावा लागतो बरं का. कूट काय ती कंपल्सरी प्रत्येक भाजीला घालणारच आहे वांगा असू बटाटा असू. पण आज तुम्हाला ह्या इथं आत्याचा फोटो आहे बरं का पण भाजी घेऊन आल्या मला म्हणलं की आत्याला म्हणजे काकीला ही भाजी लई आवडत होती आहे ना. कशावर आठवण यायची राहत नाही ह्यांना लई आठवण येते बरं का. पण कुठं आम्हाला बोलून दाखवत नाही तर पण ज्यावेळेस एखादी वस्तू जशी जेणेकरून आली तर मग मला म्हणते तर की अगं खरंच मला काकीचं ध्यान होतंय असतंय व कसं असतंय माणसं निघून जाते पण आठवणी असते ते. आणि ताईचं मिठी उठली बघा कसं निवडायचं कसं नाही ती विचारती या काय करते तू पाला हे नाही काय करते भाजी निवडू लागती या सगळ्या. तिला मी किती वेळा विचारलं तर ती तुमच्याकडेच बघते तिला पण निवडायची बरं का भाजी. निवडत बसली ना कसं करायचं ती. तुला आवडते का पोकळाची भाजी लय आवडते का. तिला आवडणारच मिठाची भाजी करायची आहे म्हणल्यावर तिखट नसल्यावर लेकर तर लय भारी खाते ती भाजी खाते ती अगं देठ ही काढायची नसते ही जाऊ दे यांचं दोघांचं चालूच राहणार आहे हे असंच त्यांचं असं नाही तसं निवडायचं ती अर्ध घ्यायचं ती देठ. पण मला कसं आहे माहिती आहे का आता चिंचणी जायचंय पण ह्यांचं काय मत येतंय काय नाही काय माहित यात्रेला म्हणजे जायचंय बरं का चालूच आहे तिथं जत्रा 1 तारखेपासून पुढे चालू व्हायची आहे 5 तारखेपर्यंतच बोनी आहे ती माहिती आहे. ह्यांना सगळं माहित आहे बरं का ह्यांच्या लग्नाच्या अगोदर ती ह्यांनी जात होतं त्यांचं घरची गाडी असल्यामुळे त्यात ती सगळी जात होती ती ढोलची न्यावा लागतो बोनं करायला लागतं व्यवस्थित सगळं असं ती कसं आहे माहिती आहे का व्यवस्थितच असा देवदेव करावा लागतो. गर्दी पण एवढी असते बरं का. गेलती मी मामा त्या होत्या त्यावेळेस मी गेलती त्यावेळेस मी बघितलं होतं ताई लहान होती तरी पण मी तशीच गेलती तिला घेऊन. त्यावेळेस ती गर्दी ती बघून ती कसं असतं माहिती आहे का जी ती वाहनं येते ती त्याने ती प्रत्येकाच्या घरची डाळ गुळ काय असतो
ती शिजवायच्या, पोळ्या बनवायच्या, ती आमटी ती सामायिक मध्ये बनवते ती बोन ग. होय. ती कसं असतं कसं नाही आम्ही बघितलं, मी तसं सांगते बरं का. सामायिक काय ती विकत घेऊन काय जण देते ती काय घरने घेऊन कसं असतं माहितीये का, चुलीचं इथं म्हणजे असं हे घ्यायचं, चूल देखील विकतच घ्यावं लागते लागते ना. कसं असतं बघा की देवाचं नवीनच सगळं असतं ग. तिथं आलेलं वारं ती सगळं असं कसं वेगळंच वातावरण असतं बघा तिथलं. एवढं भारी वाटतं मला तर ना, लय भारी वाटलं होतं. आता कसं माहितीये का, होय बा. हा. बोलत राहा तू होय वन होय करू नको, बोलत राहा. इथं भाजी नीट करायला चालू आहे माझी. मला लागले ते भुका लागली त्याला. सकाळ धरणं केलं नाही स्वयंपाक, ही भाजी तेवढी करून दी. स्वयंपाक केलाय मी, फक्त तुम्ही काय म्हणला होता मी भाजी घेऊन येतो त्यावेळेस तू भाजी कर, पण मी काय केलंय वांग्याची भाजी केली ती तुम्ही नको म्हणता. वांग मला चालतच नाही खायला तर. काय चालत नाही. आणि त्या तुम्हाला ते ह्याच्यामुळे त्यांना बरीचशी बरं का काय काय पदार्थ असे येते की त्यांना खायचे नाही. ते काय काय खायला नाही हो. पेरू खायला नाही, वांग खायला नाही, टमाटर खायला नाही, पालक खायला नाही, पालक सुद्धा खायचे नाही, जेणेकरून ते काय काय होतं मूतखड्याचं काय त्रास जास्त जाणवतोय. सांगितलं ते औषध घेतलं. आयुर्वेदिक औषध घेतलं होतं त्यांनी, त्या तिथं गेल्यावर त्यांनी ते जे सांगितलं त्यांना ती अजून पाळते. ते औषध संपलं पण त्यातनं पण ती म्हणते तर कुठंतरी आपल्या जीवाला बरं वाटायसाठी त्यांनी ती वस्तू अजून खाल्ल्या नाही त्या बरं का. वांग्याची भाजी म्हणा, पालकाची भाजी म्हणा, टमाटर तर अजून खाल्लं नाही. पालक तर माझी आवडती भाजी आहे, पण ती आवडती भाजी आहे म्हणते आता पालकाची, पण ती सुद्धा मी खाल्ली नाही. आणि ज्यावेळेस मी उमऱ्याला गेलती पुरीला आणायला त्यावेळेस आमच्या रानातली म्हणजे आमच्या चुलतीनं दिलती बरं का ती पालकाची भाजी ती. होय वा. पण तुम्ही खाल्ली नाही ना. खाल्लीच नाही तर खातच नाही तर आता काय. आणि जी ह्यांना खाय नव्हतं ना तीच वस्तू मी इकडे घेऊन आलती. जेणेकरून त्या रानातच होत्या ना पालकाची भाजी. अजून काय आणलं होतं, टमाटर, वांगी. एवढं मस्त कापून केलंय ना माळवं, इतकं भारी वाटलं. त्यांचं बघून मी कुठं तरी शिकायला लागली बरं का. त्यांनी मला लसूण दिल्यानं मी लावला, एवढा भारी लसूण आलाय बघा. जरा लेट झाला, जरा म्हणलं तर लय लेट झाला बरं का, तरी पण त्यातनं पण मस्त असं लसूण आलाय. लसूण काढाय आले काढाय आले होतं, खरंच काढाय आले. तर अजून आमचं आता काय झालंय माहिती आहे का, चांगला वय भेटलं. 2 खुरपान केली ती, एक इतीवर आलाय असा लसूण आलाय. जाऊ द्या, प्रयत्नाला यश मिळत असतं. जरी उशिरा सुरुवात केली असेल ती आता चूक झाली आपली, पण पुढच्या बारीनं असं लेट व्हायचं नाही. आता एवढं आणि खरंच बरं का काकून लावलेला लसूण एवढा भारी आलाय ना. तुम्ही बघितलं का हो त्या दिवशी? बघितलं. आता 3-4 रानावर फरक राहते, रानावर पण फरक राहतो बरं का. आपल्या रानात शेंगा भुईमुगाच्या चांगल्या येते, तर तशा त्या रानाला म्हणजे काळे रान आहे ना, त्यामुळं लसूण ती माळवं ती खात न खज करता मला सांगत होत्या. मी खजस म्हणजे केलंच नाही. ज्या काय असेल ती एक शेळी आहे बरं का, त्याच्यात जे काय असेल ती त्याचं शेणका म्हणजे जे काय लेंडे असतील ते टाकले होते, त्याच्यात तेवढा लसूण एवढा भारी आलाय बा. तिनं माझं पण म्हणजे काकून पण इथं आल्यावर बघितलं होतं तर एवढा भारी लसूण आलता. मला म्हणली करत करत येत असतं एकदम तर कोणालाच जमत नसतं. मला लावताना सुद्धा एवढ्या अडचणी आलत्या, पण हिने मला पेरू लागितला होता. पेरू चाळून दिलता वापा चाळला आणि ती लावताना सारे मारून दिल्या कुदळील्या, पोचून दाखवला कसा टोचायचा असतो. असं म्हणजे साथ असली ना कुठलं काम कराय पण काय वाटत नाही हो, भारी वाटतं. यांनी तेवढ्या बाबतीत ना लय भारी आहेत. स्वतःला त्रास होऊ द्या म्हणते तर, पण तुम्ही व्यवस्थित राहा, निवांत राहा म्हणते आता. काय पाहिजे अजून काय सुद्धा नाही बघ असं जोडीदार असल्यावर. होय बा. आता काय बोलत नाही तुझं. आता काय बायकोला कधी खुरपायचं माहित नाही. आता काय करू मग, मी जे केलं नाही ते काम शिकायचं असतं, केल्याशिवाय तर होतं काय. मग शिकायला काय शिकत नाही. मग लसूण कुणी खुरपला, तुम्ही खुरपला काय? मीच खुरपला ना. त्यामुळेच पाताळ उगवला ना. पाताळ तुम्ही लावतानाच लावला होता तसा हो. पाताळ उभा एक निघला होता फक्त. कसं आडवा लावायला लागले तर भांडण करायची काय तुम्हाला? हा एक म्हणजे ती एक देखील नाही निघला पाहिजे, तण दिसलं नाही पाहिजे. कसं बोलते तुम्ही? एखादा आता कोणाकडनं पण निघतंय, चूक माणसाकडनं होते त्या, मग काय दुसऱ्याकडनं होते त्या काय? जाऊ दे, यांचं असं चालू राहील सारखं काय ना काय चालूच असतं यांचं. काय